श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले बकवध पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. तो ब्राह्मण पुढे सांगू लागला, या प्रदेशाचा जो खरा राजा आहे तो इथून जवळच वेत्रकीय गृह नावाचा एक वाडा आहे, त्यात राहतो. पण तो राजा इथला कारभार अगदी पाहत नाही. या राक्षसाचा बंदोबस्त करण्यासाठी तो मूर्ख राजा काही एक करत नाही. इथल्या लोकांना कायमचे स्वास्थ्य लाभावे म्हणून एखादा उपाय शोधून काढण्याचा तो प्रयत्नही करत नाही. या असल्या दुबळ्या आणि नाकर्त्या राजाच्या मुलखामध्ये नित्य वास्तव्य करून राहण्याचीच आमची लायकी आहे. वास्तविक ब्राह्मणांना दटावण्याचाही कोणालाही कोणत्याही कारणाने अधिकार नाही. आपल्या इच्छेप्रमाणे पक्षी ज्याप्रमाणे वाटेल तिकडे स्वैर संचार करतात, त्याप्रमाणे आपल्या उपजत गुणांच्या बळावर ब्राह्मणांनाही इच्छेला येईल तेथे वास्तव्य करण्याची सवलत असते. आपण कुठे राहावे हे त्यांनीच ठरवावे. चांगला राजा मिळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. राजा मिळाल्यावर मग भार्येच्या शोधाला लागावे, नंतर धनसंचय करावा. या 3 गोष्टी प्राप्त झाल्यावर मग पुत्रांचा आणि आप्तेष्टांचा योगक्षेम पाहावा. असा जगाचा सर्वसामान्य व्यवहार आहे. पण माझ्या बाबतीत मात्र या साऱ्या गोष्टी अगदीच विपरीत घडून आल्या आहे. मुळात राजा अगदी दुबळा आणि नादान आहे. राजाच्या अंमलात साऱ्या गोष्टी विपरीतच घडणार. आता असली ही तर्हेवाईक आपत्ती आमच्यावर कोसळल्यामुळे आम्हाला असह्य क्लेश होत आहेत. आमच्या घराचे वाटोळे करणारी ती भयंकर पाळी आज आमच्यावर आली आहे. आज त्या राक्षसाला गाडाभर अन्न पुरवण्याची आणि त्याच्या जोडीला एक माणूसही देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. एखादा माणूस विकत घ्यावा आणि त्याच्याकडे पाठवावा म्हटले तर माझ्याजवळ द्रव्याचा खडखडाट आहे आणि माझ्या मायेच्या माणसांपैकी एखाद्याला त्याच्याकडे पाठवणे मला कधीही शक्य होणार नाही. एकूण त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा मार्गच मला उपलब्ध नाही. या भयानक दुस्तर दुःख सागरामध्ये मी सारख्या गटांगळ्या खात आहे. आगतिक झाल्यामुळे मी माझ्या साऱ्या कुटुंबियांसह आज त्या राक्षसाकडे जाण्याचा निर्धार केला आहे. त्या नीच राक्षसाला आम्हा साऱ्यांचा एकदमच स्वाहाकार करून टाकू देत. यावर कुंती म्हणाली, संकट आले आहे खरे, पण तू मुळीच दुःखी कष्टी होऊ नकोस. त्या राक्षसाच्या पकडीतून सुटका करून घेण्याचा एक उपाय मला माहीत आहे. तुला एकुलता एक पुत्र आहे आणि कन्याही एकुलती एकच आहे. किती अश्राप आहे ती. या दोघांनी किंवा तुझ्या पत्नीनेही त्या राक्षसाकडे जाणे मला मुळीच पसंत नाही. विप्रा, मला एक सोडून 5 पुत्र आहेत. त्यांच्यापैकी एक जण तुझ्याऐवजी रोजचे इच्छा भोजन घेऊन त्या पापिष्ट राक्षसाकडे जाईल. कुंती आणि तिचे पुत्र ब्राह्मण आहेत. या कल्पनेने ब्राह्मण म्हणाला, माझे प्राण वाचविण्यासाठी असली गोष्ट करण्याचे चुकून सुद्धा माझ्या मनात येणार नाही. आपला स्वार्थ साधण्यासाठी ब्राह्मणाच्या आणि विशेषतः ब्राह्मण अतिथीच्या मृत्यूला कारणीभूत होणे ही गोष्ट अगदी हीन कुळाच्या लोकांमध्ये किंवा धर्महीन लोकांमध्ये दिसत नाही. ब्राह्मणांसाठी स्वतःचा त्याग करावा आणि त्यातच आपले कल्याण आहे असे मानावे हेच मला प्रशस्त वाटते. ब्रह्महत्या आणि आत्महत्या या दोहोंमध्ये
मला आत्महत्या अधिक चांगली वाटते. आत्महत्या हे भयंकर मोठे पाप आहे. या पापाचे परिमार्जन नाही. अबुद्धीपूर्वक अजाणता केलेल्या ब्राह्मण हत्येपेक्षा जाणून बुजून केलेली आत्महत्याच मला अधिक श्रेयस्कर वाटते. हे कल्याणी, दुसरे असे की आपला घात व्हावा अशी काही मला उत्कंठा लागून राहिलेली नाही. पण दुसऱ्या कोणी माझा वध केला तर मला पातक लागण्याचा कसलाच संभव नाही. ब्राह्मणाचा घात जर मी बुद्धिपूर्वक म्हणजेच जाणून बुजून केला तर मात्र मला प्रायश्चित्त दिसतच नाही. कारण असले काम अतिशय क्रूर आणि हीन मनोवृत्तीचे द्योतक आहे. आपल्या घरी चालून आलेल्या अतिथीचा त्याग, शरण आलेल्या माणसाचा त्याग किंवा दारी आलेल्या याचकाचा त्याग ही कर्मे अतिशय निर्दयपणाची असून सज्जनांनी त्यांची निंदाच केली आहे. निंद्य कर्म कधीच करू नये आणि क्रूर कर्म तर अत्यंत त्याज्य आहे असे प्राचीन काळच्या श्रेष्ठ आपद्धर्मवेत्या प्रज्ञावंतांनी सांगून ठेवले आहे. अशा स्थितीत आज माझा आणि माझ्या कुटुंबातील माणसांचा घात झाला तरी तो मला परवडेल, पण ब्राह्मणाच्या वधाला मात्र मी काय वाटेल ते होवो मुळीच संमती देणार नाही. कुंती म्हणाली, ब्राह्मणा, विप्रांचे काही झाले तरी रक्षण केलेच पाहिजे असे माझेही अगदी ठाम मत आहे. आणि मला जरी 100 पुत्र असते तरी त्यांच्यापैकी एक सुद्धा मला कधीच नकोसा होणे शक्य नाही. माझ्या पुत्राला त्या राक्षसाच्या तोंडी देण्यास मी तयार झाले आहे. याचे कारण असे की माझ्या पुत्राचा वध करण्याची त्या राक्षसाची मुळीच ताकद नाही. माझा पुत्र पराक्रमी आहे, तेजस्वी आहे आणि विशेष म्हणजे त्याला मंत्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. माझा पुत्र राक्षसाला हवे असेल तितके अन्न घेऊन तर जाईलच, पण त्याच्या तावडीतून तो आपली सुटका करून घेईल आणि अगदी सुखरूप परत येईल. यात मला मुळीच शंका वाटत नाही. आतापर्यंत त्याने अनेक राक्षस बघितले आहेत आणि त्यांच्याबरोबर सामनासुद्धा झाला आहे. अचाट सामर्थ्य असलेले अनेक अक्राळ विक्राळ राक्षस त्याने आजवर निर्दाळले आहेत. पण ब्राह्मणा, मी आता जे बोलले त्यातले अवाक्षरसुद्धा कुणाजवळ चुकूनही बोलू नकोस. माझ्या पुत्राला जी मंत्रविद्या प्राप्त झालेली आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी तळमळणारे काही जिज्ञासू विद्यार्थी त्याच्या जीवाला अपाय करण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. आणि गुरुची अनुज्ञा नसताना माझ्या पुत्राने जर अपदव्यापी जिज्ञासूंना आपल्या जवळची विद्या दिली तर ती विद्या निरुपयोगी ठरेल. हे मीच म्हणते असे नव्हे, तर थोर मंत्रवेत्तेसुद्धा हेच सांगतील. कुंती असे बोलल्यावर त्या ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अपार आनंद झाला आणि तिच्या त्या अमृतासमान मधुर आश्वासनाचे त्याने फार फार कौतुक केले. नंतर कुंती आणि तो ब्राह्मण दोघे मिळून वायुपुत्र भीमाकडे गेली आणि एवढे हे काम तू केलेच पाहिजे असा त्यांनी त्याला आग्रह केला. ठीक आहे, अवश्य करतो असे यावर भीमाने त्यांना अभिवाचन दिले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.